असा एवढाच महत्त्वपूर्ण आहे। मित्रांनो, भारत देशाला स्वातंत्र्य जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं असलं तरी त्या स्वातंत्र्याला खरा आकार आला तो 26 जानेवारी 1950 रोजी। कारण या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते संविधान लागू झालं आणि भारत हा जगासमोर स्वतंत्र, स्वाभिमानी आणि एक लोकशाही राष्ट्र म्हणून उभा राहिला। आणि या दिवशी जणू भारत देशाला नवीन हृदय मिळाले होतं आणि त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये जणू धडधडू लागली होती। मित्रांनो, भारत देशासाठी काही मोठी मोठी कामे करावी लागतात किंवा मोठ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो असं नाही। एखाद्या गरजूला मदत करणं असेल, आपल्या कुटुंबाचा आधार बनणं असेल, आपला परिसर, आपण ज्या शाळेमध्ये वावरतो, ज्या वर्गामध्ये वावरतो, तो क्लासरूम आहे, तो वर्ग आहे, तो सुंदर ठेवणं, आपल्यामुळे अस्वच्छता निर्माण नाही होणं याची सुद्धा काळजी घेणे ही सुद्धा एक प्रकारची देशसेवा असू शकते। मित्रांनो, तिरंग्याची उंची आपल्यालाच वाढवायची आहे। त्याच्या 3 रंगाप्रमाणे शांतता, धैर्य, विकास ही मूल्ये जर आपण आपल्या जीवनामध्ये आणली तर आपण प्रत्येक जण भारताच्या प्रगतीचा दीप बनवू शकतो। आता मित्रांनो, एखादं अपयश जर तुम्हाला आलं तर तुम्ही खचून जाता, अरे मला आज पेपर अवघड गेला, मला पेपर मधलं काही सोडवायला नाही जमलं। पण लक्षात ठेवा मित्रांनो, आपण जर सातत्य ठेवलं, आपण जर नेहमी प्रॅक्टिस करत राहिलो तर कुठलंही अपयश राहणार नाही। एक दिवस सातत्याने केलेली मेहनत नक्कीच दिसू शकेल, नक्कीच दृष्टीसी पडू शकेल। आपण बघतो, लक्ष द्या इकडं विद्यार्थी मित्रांनो, थोडस लक्ष द्या इकडं। आपण बघतो पावसाळ्यामध्ये पत्र मिळते ना तुम्हाला घराचे, त्याच्यावरती काय होतं, सतत 4 महिने पाऊस पडत राहतो, पाण्याचे थेंब येत राहतात आणि खाली काय असतं, दगड असतात, बरोबर आहे। तर ते पाण्याच्या सातत्यामुळं, पाण्याच्या थेंबामुळं ते खालचे पाषाणासारखे कठीण दगड सुद्धा फुटले जातात। त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतः सातत्याने प्रचंड प्रॅक्टिस करत राहा, मेहनत करत राहा। यश हे एका दिवसात येणार नाही, पण ते नक्कीच येईल। त्यामुळे तुम्हाला मेहनत करायची, सातत्य ठेवायचंय आणि आत्मविश्वासाने तुमचं यश गाजवायचं आहे, चमकवायचं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जीवन जगत असताना आपल्याला भारत देशासाठी काय करायचं